आणि 500 आणि 1000च्या नोटा चलनबाह्य झाल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। खास करून नाशिकमध्ये भाजीपाला मार्केट आणि कांद्याचे व्यवहार पूर्णपणे बंद आहेत। यामुळे अनेक लोकांचा माल, अनेक शेतकऱ्यांचा माल तसाच पडू नये। शेतात साठवून ठेवलेला कांदा, कष्टाने पिकवलेला भाजीपाला सडताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे। कारण कृषी उत्पन्न बाजार समित्या नाशिक जिल्ह्यातल्या बेमुदत कालावधीसाठी बंद आहेत। तर विदर्भात संत्रा उत्पादकांचे हाल होतात। पूर्वी 5 ते 7 रुपयांना विकली जाणारी संत्री नोटाबंदीमुळे अवघ्या 2 रुपयांवरती आली आहेत। त्यामुळे संत्री रस्त्यावरती फेकण्याची वेळ आलेली आहे। नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांकडे पैसे नाहीयेत, त्यामुळे संत्र्याला उठाव नाहीये। परिणामी नवीन नोटा लवकरात लवकर चलनात आणाव्यात अशी मागणी शेतकरी करतात। अमरावतीमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। मोदी सरकारांनी जे 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्या, त्यामुळे आज करन्सी बंद झाली आणि व्यापाऱ्याकडे पैसा येत नसल्यामुळे आज आमचा लॉस होत आहे। त्यामध्ये आमचे आज संत्रा फक्त 2 रुपये प्रतीच मागत आहे। त्यामुळे आमचा 50 ते 60% लॉस व्हायच्या याच्यात आलेला आहे। आज जो संत्रा आहे हा जर डिसेंबरमध्ये तोडला गेला तर नवीन संत्र्याच्या फुटीकरता वेळ मिळणार नाही। कारण नोव्हेंबर एंडपर्यंत संत्र्याची तोडणी व्हायला पाहिजे आणि जो पूर्ण डिसेंबर महिना आहे हा पूर्ण मशागतीचा महिना आहे आणि संत्र्याच्या झाडाचा रेस्ट पिरियड आहे। या रेस्ट पिरियडमध्ये त्यांना जर विश्रांती मिळणार तर पुढच्या वर्षी फळधारणा होणार नाही। म्हणून या निर्णयामुळे पुढच्या वर्षीचाही बार हातून जाण्याची शक्यता आहे। हा संत्रा 5 ते 6 रुपये नगाप्रमाणे खपून राहिलेला होता आणि लगातार 2-3 वर्षे हा संत्रा खूप मंदी होती। या वर्षी चांगल्या पद्धतीने संत्रा खपून राहिले होते। 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यामुळं आमच्याकडे व्यापाऱ्यांनी संत्रा घेण्यास नाकारलेला आहे। त्यांनी सांगितलं की आमची मार्केटमध्ये संत्रा खपून राहिले नाही, पैसे येऊन राहिले नाही, त्यामुळं आमची या संत्र्याची निकाशीसुद्धा होऊन राहिली नाही।